ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण गृहप्रवेश इन्व्हिटेशन निमंत्रण जो आहे त्याच्यावरती केलेला आहे। तुम्ही डेमो बघितलाच आहे। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या घराचं वास्तुकाचं जर असा व्हिडिओ हवा असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही। हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो क्रिएट करू शकता अगदी फ्रीमध्ये। ठीक आहे। ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही हे मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता। जर मित्रांनो तिथून डाउनलोड करण्यास तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता। ओके, तिथे सुद्धा मी हे मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड करत असतो। ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया। Audio Jungle. ओके, तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे अलाइट मोशन। हे ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲप्लिकेशनची डाउनलोड लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता। आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हे ॲप्लिकेशन जे आहे ते पिन मेसेजवरती पिन केलेलं आहे, तिथून सुद्धा हे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता। ओके, तर मित्रांनो, सर्वात अगोदर अलाइट मोशन ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक फुल प्रोजेक्ट नावाची एक लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा प्रोजेक्ट जो आहे तो तुमच्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो, इथं प्रोजेक्ट तुम्हाला दिसत असतील, इथं तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं, अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। तर यामधला जो मित्रांनो हाऊस वॉर्मिंग सेरेमनीचा जो प्रोजेक्ट आहे अशा प्रकारे तुम्हाला शो होऊन जाईल। तर मित्रांनो, यामध्ये आपण काय केलेलं आहे, यामध्ये काही बीट्स आहेत ते तुम्हाला इथं मार्क करून दिलेले आहेत। हे जे रेड लाईन दिसत आहेत ते मार्क केलेले बीट्स आहेत आणि यामध्ये आपण जे सॉन्ग यूज केलेलं आहे ते सॉन्गसुद्धा तुम्हाला यामध्ये ॲड करून दिलेलं आहे। काही लेयर्स आहेत ते लेयर्स तुम्हाला सेट करून दिलेले आहेत। आता त्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे एडिटिंग करायचे ते मी समोर सांगणारच आहे। ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधलं मटेरियल जे आहे ते डाउनलोड तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। तर सर्वात अगोदर मित्रांनो, यामध्ये आपण जे एडिटिंग करू ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता 5 टाईपचे जे लेयर्स आहेत ते इथं तुम्हाला सेट करून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण व्हाईट कलरचा जो रेक्टँगल असतो तो मी लावून दिलेला आहे। त्याचं कारण मित्रांनो असं होतं की आपण जो फुल प्रोजेक्टमध्ये सर्व मटेरियल लावून दिलं तर त्याची लिंक जे आहे ते क्रिएट होत नाही। ठीक आहे, त्यामुळे म्हणजे ज्यांच्याकडे सबस्क्रिप्शन नाही आहे अलाइट मोशनचं तर त्यांना खूप प्रॉब्लेम होतो। त्यामुळे आपल्याला हे रेक्टँगल जे आहे ते ॲड करून द्यावं लागले। ठीक आहे, तर सर्वात अगोदर मित्रांनो, मटेरियलचा फोल्डर डाउनलोड केल्यानंतर इथं तुम्हाला बघा सर्वात खालची जी लेयर आहे त्या लेयरवरती लिहिलेलं आहे बॅकग्राऊंड व्हिडिओ, म्हणजे जो ब्ल्यू कलरचा जो व्हिडिओ आहे तो या लेयर्समध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर लेयर्स सिलेक्ट करायचे आहे। इथं कलर अँड फिल्डचं ऑप्शन हे दिसत आहे, याच्यावरती टॅप करायचं आहे आणि इथं हे स्टारवाला ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती टॅप करायचं आहे। तुमच्या मोबाईलमधली गॅलरी तुमच्यासमोर ओपन होईल। ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथं काय करायचं आहे, ज्या फोल्डरमध्ये तुमचं हे मटेरियल असेल ते फोल्डर इथं तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। यामधला हा जो ब्लू कलरचा बॅकग्राऊंडचा व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आणि वरती प्लस बटन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपला व्हिडिओ जो आहे तो इथं ॲड होऊन जाईल। त्याच्यानंतर मित्रांनो वरती बघाल तर इथं बघू शकता पार्टिकल व्हिडिओ इफेक्ट, जो की मी मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तो व्हिडिओ यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओची लेअर सिलेक्ट करायची आहे, कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं बघू शकता हा पर्टिक्युलर जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। ठीक आहे, तर आपला दुसरा व्हिडिओसुद्धा इथं ॲड झालेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो ग्रुप 1ची जे लेअर दिसत आहे ते ग्रुप 1ची लेअर सिलेक्ट करायचं आहे। इथं एडिट ग्रुपवरती तुम्हाला जायचं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो यामध्ये एक 2 लेयर्स आहेत। एक वरची लेयर्स आहे अशोक चक्र PNG आणि खाली एक रेक्टँगल आहे। तो रेक्टँगल तुम्हाला आहे तसंच राहू द्यायचं आहे, फक्त यामध्ये तुम्हाला अशोक चक्राची जे PNG आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे। तर अशोक चक्राची PNG ॲड करण्यासाठी मित्रांनो वरची लेयर जी आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे अशोक चक्र, ती लेयर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि इथं कलर अँड फिल्ड्सवरती जायचं आहे। त्यानंतर हे स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि हा अशोक चक्राचा जो PNG आहे तो सिलेक्ट करायचा आणि वरती प्लस बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा। ठीक आहे,
त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. आता मित्रांनो आपल्या हे जे लेयर्स तर 3 लेयर जे आहेत ते ॲड करून झालेले आहेत. आता चौथी जे लेयर दिसत आहे मित्रांनो, इथं बघू शकता गोल्डन फ्रेम व्हिडिओ. हे लेयर जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि अशा प्रकारचा जो गोल्डन व्हिडिओ आहे तो तुम्हाला दिलेला आहे अशा प्रकारचा आहे. तर यामध्ये थोडं जे आहे वॉटरमार्क असेल, पण मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही ॲड केला तर त्याचा वॉटरमार्क निघून जाईल, कारण की आपण त्याला चांगल्या प्रकारे इफेक्ट जो आहे तो दिलेला आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ सिलेक्ट करायचा आणि प्लस बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो इथं तो जे गोल्डन फ्रेम जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर आता वरची जे लेयर दिसत आहे मित्रांनो ग्रुप नंबर 2, ते लेयर सिलेक्ट करायचे आहे. एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा जो PNGचा फोटो आहे याच्यावरती तुम्हाला बाबासाहेब आणि गौतम बुद्धांचा PNG दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर लेयर सिलेक्ट केली, कलर अँड फिल्सवरती गेलो, स्टारवाला ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं आणि इतर बघू शकता बाबासाहेब आणि गौतम बुद्धाचा हा PNG आहे, हा तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून प्लस बटनवरती क्लिक करून घ्यायचा. ठीक आहे, तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो इथं हे काही टेक्स्ट लेयर जे आहेत ते दिलेले आहेत ते नंतर आपण समोर एडिट करूया. ठीक आहे, आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि इथं बघू शकता आहे तसा प्रोजेक्ट जो आहे तुमच्यासमोर इथं बनून जाईल. सर्व इफेक्ट जे आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि ते अशोक चक्राचा जो PNG आहे त्याला रोटेशन इफेक्ट वगैरे आपण मारून दिलेला आहे. ठीक आहे, आता मित्रांनो इथं हे झालेलं आपलं जे ग्रुप आहे तो इथं म्हणजे एक लेयर जे आहेत ते सेट झालेले आहे पूर्ण. ठीक आहे, आता पुढचे जे लेयर्स आहेत मित्रांनो ते अशाच प्रकारे आपल्याला सिलेक्ट करायचं. तर यासाठी तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे याच्यावरती अशा टॅप करून हे सर्व लेयर जे आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर हे जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला टॅप करायचं आणि कॉपी लेयर्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती टॅप करायचं आहे आणि पेस्ट 5 लेयर्स असं इथं पेस्ट करून घ्यायचे आहेत. तर हे बरोबर या समोरच्या बिटमार्कपर्यंत तुम्हाला बरोबर तिथपर्यंतच भेटतील. ठीक आहे, आता मित्रांनो हे जे मी फॉन्ट यूज केलेले आहेत हे फॉन्ट आहेत इन्फिनिटी 22 नंबरचा फॉन्ट आहे. हा फॉन्टसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले अगदी फ्रीमध्ये आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनलवरती सर्व काही जे आहे ते फ्रीमध्ये भेटते विदाऊट पासवर्ड. ठीक आहे, तर मित्रांनो आता हा फॉन्ट यामध्ये तुम्हाला हे टेक्स्ट जे आहेत ते चेंजेस करायचे आहेत. ठीक आहे, तर सर्वात अगोदर मित्रांनो टेक्स्टची जे लेयर्स आहेत ते वरची लेयर आहे ग्रुप नंबर 2, एडिटवरती जायचं आहे. ठीक आहे, सर्वात अगोदर बाबासाहेब आणि गौतम बुद्धांचा जो फोटो असेल तो तुम्हाला अशा प्रकारे हाईड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता मित्रांनो इथं बघू शकता अशी जे लेयर आहे वरची लेयर खालची लेयर. तर वरच्या लेयरवरती आपल्याला काय करायचं आहे, गृहप्रवेश टाईप करायचा आहे. काय गृहप्रवेश. तर मित्रांनो याचे कोड जे आहेत ते तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमधून काढून घ्यायचे आहेत. पण काय आहे ह्याचं जे आहे ते आता मला टाईप करता येतं, त्यामुळे मी ते प्रोसेस करणार नाही. मी इथंच टाईप करून तुम्हाला कसं चेंजेस होतं ते दाखवतो फक्त. ठीक आहे, तर मित्रांनो इथं काय करायचं आहे, आता मी इथं गृहप्रवेश जे आहे ते इथं मी टाईप करून घेतो. ठीक आहे, गृहप्रवेश. ठीक आहे, तर इथं मी हे गृहप्रवेश जो आहे तो टाईप करून घेतलेला आहे. इथं याला सेंटरमध्ये घेतो बरोबर. ठीक आहे, आता त्यानंतर मित्रांनो ह्याची साईज वगैरे जर तुम्हाला वाढवायची असेल तर या ऑप्शनचा यूज करून अशा प्रकारे तुम्ही साईज वगैरे वाढवून याला बरोबर सेंटरमध्ये जे आहे या टेक्स्टला सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर खालची लेअर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि इथं निमंत्रण जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. तर निमंत्रण टाकण्यासाठी मी इथं टाईपच करून. ठीक आहे, ओके, तर इथं बघू शकता तुम्ही इथं आपलं गृहप्रवेश निमंत्रण मी इथं टाईप करून घेतलेलं आहे. यालासुद्धा मी अशा प्रकारे बरोबर सेट करून घेतलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे साईज वगैरे जे आहे ते तुम्हाला जेवढी साईज हवी असेल तुम्ही तुमच्या याने बरोबर इथं सेट करून घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर हा प्रोजेक्ट इथं बघू शकता, इथं आपलं गृहप्रवेश जे नाव आहे ते इथं चेंजेस झालेलं आहे. ठीक आहे, सॉरी हां, तर इथं बघू शकता हे जे हा जो ग्रुप आहे टेक्स्टचा याला बरोबर सेंटरमध्ये तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, गृहप्रवेश निमंत्रण अशा प्रकारे. आता मित्रांनो इथं टेक्स्ट तुम्हाला अशाच प्रकारे सर्व टेक्स्ट जे आहेत म्हणजे जेवढ्या लेयर्स आहेत
ते आता तुम्ही प्रिव्ह्यू बघून तुम्ही हे बघू शकता की बरोबर कोणत्या कोणत्या लेयर्स आपण ॲड केलेल्या आहेत. सर्व लेयर्समध्ये टेक्स्ट ॲड करण्याची पद्धत जी आहे ते एकच असेल. तर इथून आता आशा करतो की तुम्हाला हे सर्व काही व्हिडिओचं जे आहे ते पूर्णपणे समजलं असेल. तरी मित्रांनो तुम्हाला काही समजण्यात अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असेल. ओके, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके, तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम जय शिवराय.